हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कंबाईंड पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघत आहोत आणि या लेक्चर सिरीजमध्ये 2018 ते 2023च्या दरम्यान आयोगाने जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे पूर्वपरीक्षेत ते आपण विषयनिहाय या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. सो आतापर्यंत राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयाचे 2018 ते 2023च्या दरम्यान कंबाईंड पूर्वपरीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते आपण सविस्तर आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघितलेलं आहे किंवा ॲनालाइज केलेलं आहे. ओके, सो ते लेक्चर तुम्ही बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा. त्याची वेगळी प्लेलिस्ट देखील आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे. ओके, सो या लेक्चरपासून म्हणजे साधारणतः भूगोल या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत आणि या लेक्चरमध्ये आपण 2018मध्ये भूगोल या विषयाशी निगडीत जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले होते त्या प्रश्नांना आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत. ओके, सो लेक्चर सुरू करूया. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थान विस्तारासंदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. 260 लाख हेक्टर, त्यानंतर 207.60 लाख हेक्टर, त्यानंतर आहे 307.70 लाख हेक्टर, त्यानंतर आहे 318.60 लाख हेक्टर. ओके, सो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? आता महाराष्ट्राचे जर आपण स्थान विस्तार बघितलं ज्यामध्ये अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार, तर त्यामध्ये आपल्याला काय दिसून येतो, तर अक्षवृत्तीय विस्तार काय आहे तर 15 डिग्री 44 मिनिटं उत्तरेकडे आणि ते 22 डिग्री किंवा 22 अंश 6 मिनिटं उत्तर अक्षांश अशा पद्धतीने आपल्याला अक्षवृत्तीय विस्तार दिसून येतो. तर रेखावृत्तीय विस्तार 72 अंश किंवा 72 डिग्री 36 मिनिटं पूर्व रेखांश, तर 80 डिग्री किंवा 80 अंश 54 मिनिटं पूर्व रेखांश अशा पद्धतीने आपल्याला रेखावृत्तीय विस्तार आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात दिसून येतो आहे. राज्याचा एकंदरीत विस्तार बघितला तर पूर्व पश्चिम जी काही महाराष्ट्राची लांबी आहे ती साधारणतः 800 किलोमीटर अंतर असून उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती 720 किलोमीटर अंतर असल्याचे दिसून येतो. महाराष्ट्र राज्याचे जे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ आहे ते 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे, जे की एकूण भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळापैकी साधारणतः 9.36% इतका जो काही भूभाग आहे तो आपल्या महाराष्ट्राने व्यापलेला आहे. ओके, सो लक्षात घ्या, एकूण भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने 9.36% भूभाग व्यापलेला आहे. ओके, आणि क्षेत्रफळांचं जर एक्झॅक्ट आकडेवारी जर आपल्याला लक्षात घ्यायला विचारलेलं असेल किंवा लक्षात घ्यायचे असेल तर 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी हेच या ठिकाणी आपल्याला प्रश्नात विचारले होते की एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे. सो 307.70 लाख हेक्टर. ओके, जे 3,07,700 चौरस किलोमीटर आपण त्याला म्हणू शकतो. ओके, क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा राजस्थान व मध्य प्रदेश नंतर तिसरा क्रमांक लागतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो एकंदरीतच कोकण रेल्वेवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कोकण रेल्वेमुळे कोचीन ते मुंबई, ओके, मुंबई ते कोची नंतर जे मुंबई ते कोचीन दरम्यानचे जे काही अंतर आहे ते किती किलोमीटरने कमी झालेले आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 513, 213, 102 की 302. सो किती किलोमीटर अंतराने मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर कमी झालेलं आहे. ओके, आता 1990च्या दशकामध्ये किंवा 1990 या वर्षी कोकण रेल्वे मार्ग आणि जे काही पश्चिम किनारपट्टी आहे त्या पश्चिम किनारपट्टीचा एकंदरीत जो काही रेल्वे मार्गाचा विकास करण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे 1990मध्ये. ओके, आणि या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जी काही कोकण रेल्वेची रेल्वे मार्गाची जी काही लांबी आहे, ओके, एकंदरीतच कोकण रेल्वे मार्ग तयार करण्यात आले आणि ज्याची लांबी आहे 843 किलोमीटर. आणि हे जे काही कोकण रेल्वे आहे ते आपल्याला मुंबई ते मंगलोर अशा पद्धतीने मुंबई ते मंगलोर जी धावणारी जी रेल्वे लाईन आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, सो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या 4 राज्यांच्या संमतीने ही जी काही योजना आहे ती योजना एकंदरीतच सुरुवात झाल्याची किंवा या योजनेला प्रोत्साहन मिळाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो या कोकण रेल्वेच्या रेल्वे मार्गासंदर्भाने जी काही सामूहिक भागीदारीतून
एकंदरीतच या रेल्वे मार्गाची जी काही निर्मिती आहे ते करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा 51%, महाराष्ट्र शासनाचा वाटा 22%, गोवा आणि केरळ सरकारचा वाटा किंवा या राज्यांचा वाटा 6% आहे आणि कर्नाटक सरकारचा जो काही कर्नाटक राज्याचा जो वाटा आहे तो 15%. अशा पद्धतीने सामूहिक भागीदारीतून या कोकण रेल्वे मार्गाचा जो काही प्रकल्प आहे तो उभारण्यात आलेला आहे. आता राज्यात कोकण रेल्वेची जी काही एकूण लांबी आहे ती 381 किलोमीटर आहे. ओके, सो लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण रेल्वे मार्गाची जी लांबी आहे ती किती आहे तर 381 किलोमीटर आहे. कोकण रेल्वे संपूर्णपणे कार्यान्वित झाल्यामुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे जे काही अंतर आहे ते 513 किलोमीटरने कमी झाल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, सो किती अंतराने कमी झालेलं आहे तर मुंबई ते कोचीन या दरम्यानचे अंतर 513 किलोमीटर अंतराने कमी झालेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. या कोकण रेल्वे मार्गावर एकूण 68 रेल्वे स्थानकं आपल्याला दिसून येतात, ज्यापैकी महाराष्ट्रात 34 स्थानकांचा समावेश आहे. ओके, सो महाराष्ट्रामध्ये 68 पैकी 34 स्थानके महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रात असल्याचे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला हवं. त्यानंतर रत्नागिरी जवळ पानवड या ठिकाणी आशियातील सर्वात उंच पूल असून त्याची जी काही उंची आहे ती 65 मीटर इतकी उंची आपल्याला दिसून येतो आणि एकंदरीतच हे जे काही पानवड या ठिकाणी तयार करण्यात किंवा बांधण्यात आलेले जे पूल आहे ते एकंदरीत या कोकण रेल्वे मार्गावर असल्याचे दिसून येतो आहे. ओके, भारतात रोरो वाहतुकीची सुरुवात करणारा जो काही प्रथम कोणत्या मार्गावर सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने आयोगाने 2023 मध्ये कंबाईंड पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेलं होतं. सो लक्षात घ्या, कोकण रेल्वे मार्गावर रोरो वाहतुकीची सेवा सर्वप्रथम भारतातील पहिली वाहतुकीची सेवा रोरो वाहतुकीची सेवा आपण म्हणू शकतो. ओके, सो लक्षात ठेवा, रोरो वाहतुकीची सुरुवात प्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झालेली आहे तर कोकण रेल्वे मार्गावर झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 513 किलोमीटर. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच महाराष्ट्रातील नदी प्रणाली आणि त्यातल्या त्यात गोदावरी नदीवर विचारलेला प्रश्न. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तेरणा, प्रवरा, मांजरा की भातसा. ओके, सो गोदावरी नदी खोरे जे आहेत त्या गोदावरी नदी खोऱ्यांसंदर्भाने आपल्याला जे काही परीक्षाभिमुख जी माहिती आहे त्या अभ्यासणे गरजेचं आहे. सो गोदावरी नदीची जी काही एकूण लांबी आहे ती 1465 किलोमीटर असून त्यापैकी महाराष्ट्रातील जी काही एकूण लांबी आहे ती 668 किलोमीटर असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो एकूण लांबी जर विचारलं तर 1465 संपूर्ण भारतामध्ये. ओके, कारण नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी या नदीचा उगम होतो, तर ते पश्चिम बे ऑफ बेंगॉल जे आहे त्या बे ऑफ बेंगॉलमध्ये किंवा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो आहे. ओके, आंध्र प्रदेश मार्ग किंवा आंध्र प्रदेशातून हे जे काही नदी आहे ती एकंदरीतच बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो आहे. या नदीचे जे काही एकूण क्षेत्रफळ आहे ते 3,13,389 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत या जल किंवा या नदीने जो काही नदी प्रणालीने व्यापलेले जे क्षेत्र आहे ते महाराष्ट्रातील एकूण लांबीच्या किती क्षेत्रफळ या नदीने व्यापलेले आहे तर जवळपास 49% क्षेत्रफळ एकूण लांबीच्या 49% जी काही लांबी आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतो आहे. ओके, सो ते देखील लक्षात ठेवू शकता. गोदावरी नदी महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, बीड, जालना, नांदेड, परभणी आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधून वाहत जाऊन पुढे जाऊन आंध्र प्रदेशातील राजमुंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास जाऊन मिळतो आहे. ओके, सो लक्षात ठेवा, महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणारी ही नदी आहे. ओके, गोदावरी नदीला उत्तरेकडून जे काही मिळणाऱ्या नद्या आहेत त्यामध्ये प्राणहिता, शिवना, कादवा, इंद्रावती, दक्षिण पूर्णा आणि दुधना. सो अशा पद्धतीने उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या. ओके, म्हणजेच डावीकडून, कारण एकंदरीत गोदावरी नदीचा जो काही प्रवाह आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे, त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या नद्या म्हणजे डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या आणि उजव्या बाजूने येणाऱ्या नद्या म्हणजेच काय तर दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या कोणत्या आहेत तर सिंदफणा, मांजरा, प्रवरा, बिंदुसरा आणि दारणा ह्या उजव्या बाजूने येणाऱ्या नद्या आहेत किंवा दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या आहेत, उपनद्या आहेत. ओके, आता जी काही भातसा ही नदी दिलेली आहे ते भातसा नदी आपल्याला कुठे दिसून येतो तर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. या नदीचा उगम कसारा घाटामध्ये झाल्याचे दिसून येत आहे. ओके, आणि पुढे जाऊन ती उल्हास नदी
जाऊन मिळते आणि जी अरबी समुद्रात विलीन होते. ओके, उल्हास नदी ही अरबी समुद्रात विलीन होते. एकंदरीतच कोकणातील जे काही नद्या आहेत त्यापैकी उल्हास नदी ही सर्वात महत्त्वाची नदी आहे. आता प्रश्नात आपल्याला विचारलेलं होतं की खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही. ओके, तेरणा दिलेला आहे, प्रवरा आहे, मांजरा आहे आणि भातसा आहे. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4, भातसा ही नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नसल्याचे दिसून येतो, कारण ते कोकणातील ज्या महत्त्वपूर्ण नद्या आहेत त्यांचा ते एक भाग आहे. ओके, जर या ठिकाणी मॅपमध्ये बघितलं तर आपल्याला गोदावरी नदी, ओके, त्यानंतर आहे दुधना, पूर्णा, इकडे पैनगंगा, त्यानंतर वर्धा वैनगंगा, त्यानंतर इंद्रावती नदी देखील आपल्याला या गोदावरी नदीला येताना किंवा या गोदावरी नदीशी संगम होताना दिसून येतो. प्रवरा ही नदी, त्यानंतर इकडे जर महाराष्ट्राच्या आग्नेय बाजूने वाहणाऱ्या ज्या काही उपनद्या आहेत गोदावरीच्या, त्यामध्ये मांजरा, तिरणा किंवा तेरणा, ओके, सो ह्या ज्या नद्या आहेत ते या गोदावरीच्या उपनद्या असल्याचे दिसून येत आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीतच या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे डॅश डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. ओके, सो खालीलपैकी कोणते बंदर किंवा एकंदरीतच जे ठिकाण आहे ते गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. ओके, कांडला, कोची, मांडवी की वरीलपैकी नाही. ओके, आता जे काही गुजरात राज्यातील जे महत्त्वपूर्ण बंदर आहे त्यामध्ये कांडला हे जे बंदर आहे ते आपल्याला महत्त्वपूर्ण असल्याचे दिसून येतो. ओके, सो आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी गुजरात राज्यातून जी काही जलवाहतुकीची जी सेवा आहे ते या कांडला बंदराच्या माध्यमातून होतो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. बाकी जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये JNPT बंदर, जे नावासेवा मुंबईपासून साधारणतः जवळ असणाऱ्या या नावासेवा बंदर आहे आणि मुंबई देखील एक बंदर, नैसर्गिक बंदर असल्याचे दिसून येतो. ओके, सो महत्त्वपूर्ण जे काही आपल्या भारतातील जे महत्त्वाचे जे काही बंदरे आहेत, ज्या ठिकाणी जलवाहतुकीच्या माध्यमातून जो व्यापार केला जातो आणि ज्या ठिकाणी जहाजं थांबल्या जातात, सो त्याला आपण बंदर म्हणत असतो. ओके, सो कांडला पोर्ट गुजरातमध्ये, त्यानंतर मुंबई पोर्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट मुंबईमध्येच, ओके, साऊथ मुंबईमध्ये, त्यानंतर मोर्मुगाव पोर्ट गोवामध्ये दिसून येतो, त्यानंतर न्यू मँगलोर पोर्ट कर्नाटक या राज्यात, त्यानंतर कोची केरळमध्ये, तुतीकोरीन जो काही बंदर आहे तो आपल्याला चेन्नईमध्ये, त्यानंतर चेन्नई बंदर किंवा चेन्नई पोर्ट, एन्नोर पोर्ट आपल्याला या चेन्नईमध्येच किंवा या तामिळनाडूमध्ये असल्याचे दिसून येतो, त्यानंतर विशाखापट्टणम पोर्ट आंध्र प्रदेशमध्ये, पॅरादीप जे काही पॅरादीप बंदर आहे ते एकंदरीतच ओडिसा, ओके, आणि कोलकाता आणि हल्दिया जे काही पोर्ट आहे ते आपल्याला वेस्ट बेंगॉलमध्ये असल्याचे दिसून येतं, आणि पोर्ट ब्लेअर जे काही पोर्ट आहे ते एकंदरीतच अंदमान आणि निकोबार. सो असे जे काही महत्त्वाचे पोर्ट आहेत आपल्या भारतामध्ये त्या संदर्भाने आपल्याला एकंदरीत कोणत्या राज्यांमध्ये आहेत असा जर जोड्या लावा स्वरूपात प्रश्न आला तर ते आपल्याला सॉल्व्ह करता यायला हवं. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक वारसा शिल्पस्थानात, ओके, सो जागतिक वारसा शिल्पस्थानात या लेणीची नोंद केलेली आहे. ओके, सो कोणत्या लेणीची नोंद जागतिक वारसा शिल्पस्थानात म्हणजे काय तर जागतिक वारसा यादीमध्ये केलेली आहे. ओके, अजिंठा लेणी, कार्ली लेणी, पितळखोरा लेणी, त्यानंतर बेडसा लेणी. सो कोणत्या लेणीची जी काही नोंद आहे ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आलेली आहे. ओके, सो महाराष्ट्राच्या एकंदरीतच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांचा समावेश आहे असा जर प्रश्न आला तर ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो लक्षात ठेवा अजिंठा लेणीचा समावेश 1983 मध्ये आणि महाराष्ट्रातील एखाद्या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये पहिल्यांदा किंवा प्रथमतः स्थान मिळाल्याची जी काही पहिली घटना आहे ते या अजिंठा लेणीवरून आपल्याला दिसून येतो. ओके, सो 1983 मध्ये अजिंठा आणि एलोरा अशा 2 लेण्या आपल्या महाराष्ट्रातील या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या होत्या. त्यानंतर आहे 2004 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्याआधी एलिफंटा लेणी, ओके, मुंबई जवळ असणाऱ्या एलिफंटा लेणी 1987 मध्ये. त्यानंतर आहे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल, ओके, सो 2018 मध्ये या जी काही व्हिक्टोरियन आर्ट डेको जी काही मुंबईमध्ये म्युझियम आहे सो या म्युझियमचा समावेश 2018 मध्ये करण्यात आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी प्रश्नात विचारलेलं होतं की जागतिक वारसा शिल्पस्थानात किंवा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कोणत्या लेणीचा समावेश करण्यात आलेला आहे, तो अजिंठा लेणी. ओके, अजिंठा
एलोरा आणि एलिफंटा या 3 लेण्यांचा समावेश आहे. या ठिकाणी पितळखोरा दिलेला आहे, त्यामुळे पर्याय बरोबर असणार नाही. बेडसा लेणी, कार्ले लेणी. ओके, सो जी काही लेण्या आहेत ते लक्षात ठेवा. अजिंठा जी लेणी आहे ती एकंदरीतच 1983 मध्ये जागतिक वारसा यादीमध्ये या लेणीला स्थान मिळालेलं आहे. ही जी काही लेणी आहेत एकंदरीतच रॉक कट श्रेणीतील एक लेणी असल्याचे दिसून येतो. ज्या रॉक कट श्रेणी म्हणजे काय, तर दगडावर कोरीव पद्धतीने एकंदरीत ते लेणी तयार करण्यात आलेल्या आहे. ओके, यामध्ये भित्तिचित्रे आणि शिल्पकला अशा 2 टप्प्यात तयार करण्यात आलेल्या या लेण्या आहेत. पहिला जो टप्पा आहे तो इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात आणि दुसरा टप्पा इसवी सन पूर्व 400 ते 650च्या दरम्यान या लेणीमध्ये कोरीव काम किंवा या लेण्या तयार करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, यामध्ये 17 प्रकारचे जे काही लेण्या आहेत त्याचे 17 हिंदू, त्यानंतर आहे 12 बौद्ध आणि 5 जैन लेण्यांमधून त्या काळाची जी काही स्थिती आहे किंवा परिस्थिती संदर्भात आपल्याला माहिती मिळतो आहे. ओके, आणि सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी किंवा या जिल्ह्यामध्ये आपल्याला या लेण्या दिसून येतात. ओके, सो अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या ठिकाणी आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न जो आहे तो एकंदरीतच सिंचन व्यवस्थेसंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात. ओके, सो लक्षात घ्या, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू ही जी काही राज्य आहेत ते या तलाव सिंचनासाठी अतिशय लोकप्रिय ठरलेले राज्य आहेत. ओके, सो अशा पद्धतीने तलावाद्वारे तलाव तयार करून जे काही शेती व्यवस्थेला किंवा कृषीवर जे काही ॲग्रिकल्चर संदर्भात जे इरिगेशन आहे ते इरिगेशन या तलाव सिंचनाच्या माध्यमातून केला जातो आहे. ओके, सो आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हे आघाडीचे राज्य आहेत. सो या ठिकाणी दिलेलं आहे आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात. ओके, सो लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये तलाव सिंचनाचा जो काही प्रमाण आहे तो अधिक असल्याचे दिसून येतो आहे. ओके, आता एकंदरीतच आंध्र प्रदेश हे तलाव सिंचनाचे सर्वात मोठे राज्य असल्याचे दिसून येतो. ओके, राज्यातील एकूण सिंचित क्षेत्रापैकी सुमारे 16% जे काही क्षेत्रफळ आहे किंवा क्षेत्र आहे ते या तलावाद्वारे सिंचन केले जाते. इतर काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचू शकता. ओके, या लेक्चरची जर PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. त्या ठिकाणी तुम्हाला जी काही PDF आहे ते अवेलेबल करून दिली जाईल. ओके, इतर ज्या काही सिंचनाच्या ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये विहिरी, कूपनलिका, त्यानंतर तलाव किंवा कालवे. ओके, सो भारतातील हे मुख्य सिंचनाचे स्रोत आहेत. कोणते, तर विहिरी किंवा कूपनलिका, त्यानंतर आहेत तलाव आणि कालवे. या माध्यमातून एकंदरीतच कृषीप्रधान असणाऱ्या भारतामध्ये सिंचनच्या सोयी उपलब्ध केलेल्या आहेत. ओके, सर्वात जास्त म्हणजे जो काही भारतामध्ये सर्वाधिक कोणत्या पद्धतीने सिंचन व्यवस्था किंवा सिंचन प्रणालीचा अवलंब केला जातो, तर विहिरीचा अवलंब करून एकंदरीत कृषीवर जी काही सिंचन प्रणाली आहे ते जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर कालवे, त्यानंतर तलाव. ओके, सो अशा पद्धतीने लक्षात ठेवा. कूपनलिका सर्वाधिक उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे राज्यात तलाव सिंचन जास्त असणारा आंध्र प्रदेश. ओके, त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच अनुसूचित जमाती. ओके, सो गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अकोला, बुलढाणा, धुळे, ठाणे. ओके, सो कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे जे काही दिलेले जनजाती आहेत किंवा जमाती आहेत ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतात. ओके, आता जी काही भिल्ल जमात आहे, हा जो काही चार्ट दिलेला आहे तो एकंदरीत गव्हर्नमेंटच्या साईडच्या जे काही आदिवासी विभाग आहे महाराष्ट्रातील त्यांच्या साईटवरून हे जे काही डेटा आहे ते घेण्यात आलेला आहे. ओके, सो महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची जी संख्या आहे ते एकंदरीत 77 जमातींच्या नोंद आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. भिल्ल किंवा मावची आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसून येतो, तर लक्षात ठेवा, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये भिल्ल किंवा मावची जी काही आदिवासी जमात आहे ते आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे महादेव कोळी, डोंगर कोळी, विशेषतः नाशिक, पुणे, अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये आढळतात. आणि गोंड, माडिया आणि कोलाम ही जी काही आदिवासी जमात आहे ते आपल्याला चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड आणि गडचिरोली. ओके, सो गडचिरोली
या जिल्ह्यांमध्ये ते प्रामुख्याने त्यांचं वास्तव्य आहे. ओके. त्यानंतर वारली, ठाणे आणि नाशिक, कोकणी अशा पद्धतीने जे काही आदिवासी जमात आहे तर नाशिक, धुळे, ठाणे आणि नंदुरबार. ओके. गोमित किंवा गावित आणि गामित. ओके. सो धुळे आणि नंदुरबार किंवा धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ते एकंदरीतच जी काही आदिवासी जमात आहे ते वास्तव्यात असल्याचे दिसून येत आहे. ओके. सो एकूण जी काही लोकसंख्या आहे तर लोकसंख्या विचारला असेल तर लक्षात ठेवा, एकूण लोकसंख्येच्या म्हणजे साधारणतः अनुसूचित जमातींची जी काही टक्केवारी येते 9.35% आहे. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या 9.35% इतकं जे काही प्रमाण आहे त्या या अनुसूचित जमाती असणाऱ्या लोकांचं प्रमाण आपल्याला दिसून येत आहे. ओके. सो या ठिकाणी गोमित, पारधी व भिल्ल अशा पद्धतीने विचारलं जातं की कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? अकोला, बुलढाणा, धुळे, ठाणे. ओके. सो भिल्ल आपल्याला धुळेमध्ये, त्यानंतर नंदुरबार, नाशिक, जळगाव, अहमदनगर. ओके. सो धुळे, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे पारधी. ओके. सो गोमित किंवा गावित. ओके. सो हे देखील धुळे व नंदुरबार या ठिकाणी आढळतात. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 धुळे. ओके. आता जे काही विजय केरकर यांनी एकंदरीतच यांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती एरिया डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं जी समिती गठीत करण्यात आलेली होती, याचे अध्यक्ष विजय केरकर होते. ओके. सो या विजय केरकर यांच्या अध्यक्षतेखाली 2011 मध्ये ती समिती गठीत करण्यात आली होती आणि त्यांनी महाराष्ट्रातील जे काही आदिम जमाती किंवा आदिवासी जमात म्हणून कोणत्या जमातींचा समावेश आपल्या अहवालावर केलेला आहे त्याविषयी आयोगाने प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. याच 2018 मध्येच विचारलेला आहे. पुढे बघणार आहोत आपण. सो लक्षात ठेवा, कातकरी, कोलम आणि माडियागोंड या 3 आदिवासी जमातींचा समावेश आदिम जमात म्हणून केलेला आहे. ओके. सो पुढे बघूयात ते आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीतच लोकसंख्येवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातींची लोकसंख्या महाराष्ट्रात या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळतो? ओके. सो कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आढळतो आहे? नाशिक, औरंगाबाद, पुणे, सोलापूर. एकंदरीत या ठिकाणी लोकसंख्या दिलेली आहे. ओके. सो लोकसंख्या आणि लोकसंख्या प्रमाण अशा जो काही डिफरन्शिएट आहे ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके. आता जी काही अनुसूचित जाती अर्थात शेड्यूल कास्ट जी लोकसंख्या आहे ते महाराष्ट्रामध्ये एकूण या जाती किंवा अनुसूचित जातीमध्ये येणाऱ्या जे काही कास्ट वाईज जर आपण बघितलं तर जवळपास 59 जातींचा समावेश या महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये जाती या कॅटेगरीमध्ये केलेला आहे. ओके. 2011च्या जनगणनेनुसार राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गाची जी लोकसंख्या आहे ती 133 कोटी आहे, जी एकूण लोकसंख्येच्या 11.8% आहे. ओके. जी काही महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या आहे त्या एकूण लोकसंख्येच्या 18.8% इतकी जी काही लोकसंख्या आहे ते या प्रवर्गातील अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे दिसून येतो आहे. ओके. अनुसूचित जाती लोकसंख्येच्या एकूण 10 वार्षिक वाढ. ओके. 2001 ते 2011च्या दरम्यान जी काही 10 वार्षिक वाढ झाली आहे त्याच्यामध्ये 34.3% इतका 10 वार्षिक वाढ आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो अशा पद्धतीने कदाचित आयोग प्रश्न विचारेल तर ते आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ओके. आता साक्षरतेच्या बाबतीत जर विचारलं तर 2001 मध्ये 71.9% तर 2011 मध्ये एकंदरीत या अनुसूचित जाती अंतर्गत येणाऱ्या जे काही प्रवर्ग आहे त्यामध्ये साक्षरतेचा जो प्रमाण आहे तो 76% असल्याचे दिसून येतो. सर्वाधिक लोकसंख्या पुणे या जिल्ह्यामध्ये तर सर्वाधिक लोकसंख्येचा जो प्रमाण आहे तो अकोला या जिल्ह्यामध्ये असल्याचे दिसून येतो आहे. ओके. सो लक्षात ठेवा, सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे या जिल्ह्यात आणि सर्वाधिक प्रमाण अकोला या जिल्ह्यामध्ये या शेड्यूल कास्ट जे काही प्रवर्ग आहेत त्यांची लोकसंख्या असल्याचे दिसून येतो आहे. प्रशासकीय विभागात जर विचारलं तर सर्वाधिक लोकसंख्या पुणे या जिल्ह्यात पुणे या प्रशासकीय विभागात, त्यानंतर आहे अमरावती, त्यानंतर ओके. सो पुणे आणि अमरावती या 2 प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि सर्वात कमी जी काही लोकसंख्या आहे तर ते विचारलं तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आणि परत प्रमाण विचारलं की सर्वात कमी प्रमाण असणारा शेड्यूल कास्ट जे प्रवर्गाच्या सर्वात कमी प्रमाण असणारा लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात कमी प्रमाणात जर विचारले असेल तर ते देखील नंदुरबार आहे. ओके. सो हे लक्षात ठेवा, एकूण लोकसंख्येच्या बाबतीत सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार विचार केला तर अकोला या जिल्ह्यामध्ये. ओके. त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येच्या बाबतीत नंदुरबार आणि प्रमाणानुसार देखील नंदुरबार. ओके. सो लक्षात ठेवा,
सो या ठिकाणी काही जे दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता, सर्वाधिक लोकसंख्येनुसार आणि सर्वाधिक प्रमाणानुसार. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे अनुसूचित जातींची लोकसंख्या असणारा जो काही जिल्हा आहे तो पुणे जिल्हा, पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीतच महाराष्ट्रातील परत जे काही भौगोलिक प्रदेश आहे त्या संदर्भाने विचारलेला प्रश्न. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, निलगिरी पर्वत, अरवली पर्वत. ओके, सो महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक जो काही आहे ते कोणत्या पर्वताला म्हटलं जातो आहे? ओके, सो पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वत महाराष्ट्रातील जे काही सह्याद्री पर्वत आहे, सो या पर्वताला महाराष्ट्रातील जलविभाजनाचे कार्य करत असते. ओके, एकंदरीत महाराष्ट्राचे प्रमुख जलविभाजक म्हणून या पर्वताला ओळखला जातो. का? तर जे काही मान्सूनचे जे वारे आहेत ते मान्सूनचे वारे या पर्वतामुळे वरच्या दिशेने सरकतात आणि त्यानंतरचे जो काही सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी, ओके, पूर्वेकडचा जो पायथ्याशी त्यानंतरचा जो काही एरिया आहे तो एकंदरीतच पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. म्हणजे त्या ठिकाणी पर्जन्याचा जो प्रमाण आहे तो अतिशय कमी प्रमाणात असतो. ओके, कारण ते जे काही मान्सूनचे जे ढग आहेत ते या पर्वतामुळे अडवले जातात आणि ते वरच्या दिशेने त्यांचा एकंदरीत जो काही स्थानांतर आहे तो होत असतो आणि पुढे जाऊन ते विशेषतः विदर्भामध्ये ते जे काही बाष्प धारण करण्याची जी काही क्षमता आहे ती कमी झाल्या कारणाने त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी होतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने याला जलविभाजक म्हटलं जातो. आणि अजून एका कारणास्तव याला विभाजन किंवा जलविभाजनाचे प्रमुख जे काही कारण आहे ते आपल्याला दिसून येतं, ते म्हणजे इथून उगम पावणाऱ्या नद्या. ओके, सो सह्याद्री पर्वतातून उगम पावणाऱ्या जे काही नद्या आहेत, ओके, ज्यामध्ये पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्या अशा 2 नद्या आपण बघतो आहोत. ओके, ज्यामध्ये भीमा आहे, त्यानंतर आपली गोदावरी, भीमा, त्यानंतर कृष्णा या नद्या आहेत ते एकंदरीतच पूर्व वाहिन्या नद्या आहेत. तर कोकणात वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या आपल्याला पश्चिम वाहिन्या नद्या अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतं. सो अशा 2 प्रकारामुळे महाराष्ट्रात जलविभाजनाचे कार्य या सह्याद्री पर्वतामुळे होत असतो. ओके, त्यामुळे तेच या ठिकाणी विचारलेलं आहे की महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? सो सह्याद्री पर्वत या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, इतर इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते तुम्ही नंतर वाचू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी. ओके, सो महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी या नावाने ओळखली जाते. सो कोणत्या नावाने ओळखली जाते? एकंदरीतच न्यूक्लिअर रिॲक्टरबद्दल बोलला जातो आहे. ओके, सो सायरस, ध्रुव, पूर्णिमा, अप्सरा. सो पहिली जी काही महाराष्ट्रामध्ये अणुभट्टी स्थापन करण्यात आलेली होती त्याला काय नाव दिलेलं होतं? ओके, आपल्या देशातील पहिली जी काही अणुभट्टी आहे ती एकंदरीतच अप्सरा या नावाने 4 ऑगस्ट 1956ला कार्यान्वित झालेली आहे. ओके, आणि विशेषतः कॅनडाच्या सहकार्याने हे जे काही अणुभट्टी आहे किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर आहे ते एकंदरीत स्थापित झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. सो लक्षात घ्या, ही जी काही अणुभट्टी आहे ती 4 ऑगस्ट 1956मध्ये आणि महाराष्ट्रातील ही पहिली अणुभट्टी, एकंदरीत महाराष्ट्रातील का तर भारतातील पहिली अणुभट्टी असणार आहे. सो याचे जे काही नाव आहे ते काय आहे तर अप्सरा. ओके, सो अप्सरा हे नाव या अणुभट्टीला देण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची जी अणुभट्टी आहे ती कॅनडाच्या सहकार्याने उभारलेली सायरस. ओके, माफ करा, मी आधी जे काही अप्सरा आहे त्या अप्सरा कोणाच्या मदतीने कॅनडाच्या सहकार्याने म्हटलेलं होतं. ॲक्च्युलीमध्ये जे काही सायरस ही अणुभट्टी आहे, न्यूक्लिअर रिॲक्टर आहे, ते एक कॅनडाच्या सहकार्याने उभारलेले आहे. ओके, सो जी काही सायरस नावाची जी अणुभट्टी आहे ती 10 जुलै 1960ला कार्यान्वित झालेली आहे. आता जे काही तारापूर अणुऊर्जा केंद्र आहे, प्रकल्प आहे, त्यामध्ये ते एकंदरीत महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये स्थित असल्याचे दिसून येतो. आणि या ठिकाणीच सर्वात प्रथम अप्सरा नावाची जी काही अणुभट्टी आहे ते स्थापित करण्यात आली. त्यानंतर सायरस. ओके, त्यानंतर सायरसनंतर अजून काही अणुभट्ट्या स्थापित करण्यात आल्या ज्यामध्ये झार्लिन, पूर्णिमा आणि ध्रुव. ओके, सो जर आपल्याला कोणत्या वर्षी कोणत्या अणुभट्टीचा जो काही कोणत्या अणुभट्ट्या कार्यान्वित झाला असा जर प्रश्न विचारलेला असेल किंवा जोड्या लावा स्वरूपात असेल किंवा एकंदरीत त्यांना अरेंज करा अशा पद्धतीने असेल तर लक्षात ठेवा एक ट्रिक आहे ज्यात असा झाला पौर्णिमेचा ध्रुव अशा पद्धतीने हे जे काही ट्रिक आहे ते लक्षात ठेवू शकता. असा म्हणजे काय तर अप्सरा आणि सायरस. ओके, असा, त्यानंतर आहे झाला म्हणजे झार्लिन, त्यानंतर पौर्णिमा 1972मध्ये आणि ध्रुव 1975मध्ये. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता.
सो भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प. ओके, सो तारापूर या ठिकाणी जे काही अणुऊर्जा प्रकल्प आहे ते भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 अप्सरा. सो नेक्स्ट क्वेश्चन, जिल्हा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जे काही तालुका आहेत ते आढळतात अशा पद्धतीने जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारलेला आहे. ओके, जिल्हा एकीकडे जिल्हा दिलेला आहे नांदेड, जालना, बुलढाणा, यवतमाळ आणि दुसरीकडे तालुका दिलेला आहेत. ओके, सो भोकरदन, उमरखेड आणि संग्रामपूर. सो या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही तालुका आहेत त्यामध्ये बघू शकता 16 तालुक्यांची जी काही नांदेड जिल्ह्याची एकूण जी काही तालुके आहेत ते एकूण 16 तालुके असल्याचे दिसून येतो आहे. ज्यामध्ये नांदेड, अर्धापूर आणि भोकर, त्यानंतर इतर जे काही तालुके आहेत ते तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. ओके, सो भोकर हे जे काही तालुका आहे ते आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये असल्याचे दिसून येतं. त्यानंतर जालनामध्ये 8 तालुके आहेत. जालना, अंबड, भोकरदन, जाफराबाद, परतूर, बदनापूर, मंठा, घनसावंगी. ओके, सो हे जे काही तालुके आहेत ते जालनामध्ये आहे. सो जालना याला 2 नंबरची जोडी लागेल. त्यानंतर आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत. ओके, सो 13 तालुके या ठिकाणी वाचू शकता. संग्रामपूर हे जे काही तालुका आहे ते या बुलढाण्यामध्ये किंवा बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुका आहे. सो संग्रामपूर सीला 4 नंबरची जोड. आणि यवतमाळमध्ये 16 तालुके आहेत. आणि उमरखेड नावाचा जो तालुका आहे तो आपल्याला या यवतमाळमध्ये स्थित किंवा यवतमाळमध्ये असल्याचे दिसून येतो आहे. ओके, सो ड ला 3 नंबरची जोडी. ओके, सो अ ला 1 नंबरची, ब ला 2 नंबरची, त्यानंतर क ला म्हणजे अर्थात सी ला 4 नंबरची. सो या ठिकाणी 1, 2, त्यानंतर 4 आणि 3. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी जिल्हा व त्या जिल्ह्यामध्ये कोणते तालुके आढळतात त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो असे जे प्रश्न असतात एकतर एक्झॅक्ट माहीत असेल, एखादा ऑप्शनवरून जर निघत असेल आणि समजा आपल्याला यवतमाळमध्ये उमरखेड तालुका आहे अशा पद्धतीने माहिती आहे, तर आपण यवतमाळला 3 नंबरची जोडी लागते का, यामध्ये 2 पर्याय एलिमिनेट होतात. ओके, सो जर माहीत असेल तर ते अटेम्प्ट करावा, अन्यथा स्किप केलेला कधीही बेटर. ओके, सो त्यानंतरचा प्रश्न आहे खनिज संपत्ती संदर्भाने, महाराष्ट्रातील जे काही खनिज संपत्ती आहे त्या संदर्भाने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यात आढळतात किंवा आहेत. अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, रत्नागिरी. सो कोणत्या जिल्ह्यांमध्ये डोलोमाईटचे साठे आढळतात. आता डोलोमाईट जी खनिज संपत्ती आहे ते एकंदरीतच डोलोमाईटच्या एकूण उत्पादनापैकी 90% उत्पादन हे विशेषतः लोह पोलाद निर्मितीसाठी या डोलोमाईटचा वापर केला जातो. ओके, आणि जी काही उर्वरित जी काही डोलोमाईट आहे ते खत कारखान्यामध्ये वापरला जातो आहे. महाराष्ट्रात डोलोमाईटचे जे काही खनिज आहे ते विंध्यन खडकांमध्ये सापडतात, जे विशेषतः महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी आणि नागपूर या ठिकाणी आढळतात. ओके, सो काही रत्नागिरी किंवा दक्षिण कोकणामध्ये देखील आढळतात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी. ओके, सो लक्षात ठेवा जे काही डोलोमाईटचे जे काही साठे आहेत ते एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी आणि नागपूर. ओके, सो अशा या जिल्ह्यांमध्ये दिसून येतो आहे. ओके, सो या ठिकाणी यवतमाळ आणि रत्नागिरी असणारा पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता जे काही इतर खनिजे आहेत त्या संदर्भाने या ठिकाणी चार्ट दिलेले आहे, हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. क्विक रिव्हिजनसाठी एक्झामच्या वेळेस आपण एकदा जरी ओव्हरव्ह्यू घेतला तरी आपल्याला कदाचित एखादा प्रश्न आला तर ते सॉल्व्ह करता येईल. ओके, सो पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे डॅश डॅश हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. ओके, सो हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. कोल्हापूर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. सो कोणता जिल्हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. ओके, सो सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. ओके, एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्याला घोषित करण्यात आलेला आहे. ओके, सो 1997 मध्ये हे जे काही घोषणा आहे ती करण्यात आलेली होती. आता सिंधुदुर्ग संदर्भात जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. जे वेगवेगळे तालुके आहेत ते तालुके लक्षात ठेवू शकता. सावंतवाडी, वेंगुर्ला, कुर्डाळ. ओके, नंतर मालवण, कणकवली, दोडामार्ग, वैभववाडी आणि देवगड. सो असे जे काही तालुके आहेत ते 8 तालुके आपल्याला या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असल्याचे दिसून येतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी आणि समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.
आणि त्याच कारणास्तव या जिल्ह्याला पर्यटनाचा जिल्हा किंवा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून मान मिळालेला आहे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग. त्यानंतरचा प्रश्न आहे जालना जिल्ह्याची सीमा. ओके, सो एकंदरीतच जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडल्या आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद. त्यानंतर आहे बुलढाणा, वाशिम, परभणी, नांदेड, बीड, औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा. सो जी काही जालना जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत असा एकंदरीत प्रश्न आहे. सो या ठिकाणी जालना जिल्ह्याला एकूण जे काही इतर जिल्ह्यांच्या सीमा 5 जिल्ह्यांच्या सीमा आपल्याला लागल्याचे दिसून येतो आहे, ज्यामध्ये जळगाव, बुलढाणा, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर. ओके, सो असे 5 जिल्हे या जालना जिल्ह्याच्या एकंदरीतच सीमा जे आहेत त्यामध्ये लागल्याचे दिसून येत आहे. ओके, सो जळगाव, बुलढाणा, परभणी, बीड आणि इकडे औरंगाबाद जिल्हा. ओके, सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर बुलढाणा, परभणी, बीड आणि औरंगाबाद. ओके, या ठिकाणी बुलढाणा, वाशिम दिलेला आहे, काही संबंध नाही. नंतर औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबादचा काही संबंध नाही. ओके, सो फक्त पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे फक्त विधान अ बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीने कोणत्या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे अशा पद्धतीने प्रश्न साधारणतः त्यावेळेस म्हणजे 2018-19च्या वेळेस विचारला जायचा. ओके, सो आता यामध्ये पॅटर्नमध्ये बराच चेंज झालेला आहे. सो एकंदरीतच आपण ते बघणारच आहोत. ओके, त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीत या ठिकाणी महाराष्ट्र शासन 2013 जे काही केरकड समिती आहे. ओके, महाराष्ट्र शासनाने जी काही नेमलेली केरकड समिती आहे 2013 मध्ये. सो या केरकड समितीने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली आहे. अशा पद्धतीने म्हणजे आदिम आदिवासी गट म्हणून कोणत्या आदिवासी जमातींचा समावेश या केरकड समितीने केलेला आहे. ओके, सो कातकरी, माडिया गोंड, कोलाम की भिल्ल. या ठिकाणी पर्याय दिलेला आहे ABC, AB, BC की D. ओके, आता जी काही केरकड समिती आहे सो विजय केरकड यांच्या अध्यक्षतेखाली 2011 मध्ये केरकड समिती स्थापन करण्यात आलेली होती. एकंदरीत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ने स्थापन केलेली ही समिती आहे. ओके, सो महाराष्ट्र शासनाच्या संदर्भात जे काही आदिवासींचा जो आदिम गट आहे त्या संदर्भात त्यांनी देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे आदिवासी कम्युनिटी सापडतात, जे विशेष ज्याला आपण PVTGs. ओके, सो पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स असे जे काही आदिम जमात आहे त्या जमातींसंदर्भाने कोणत्या जमातींचा समावेश केलेला आहे अशा पद्धतीने त्या अहवालावर त्यांनी जे काही आदिवासी जमाती संदर्भात जो काही रिपोर्ट दिलेला होता त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर महाराष्ट्रातील कातकरी, माडिया गोंड आणि कोलाम या 3 आदिवासी जमातींचा समावेश या PVTGs मध्ये केलेला आहे. ओके, सो पर्टिक्युलर वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्समध्ये केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो त्यालाच आदिम जमात म्हटलं जातो आहे. सो लक्षात ठेवा कातकरी, माडिया गोंड आणि कोलाम. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं कोणत्या याच्यावर ABC दिलेला आहे सो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. भिल्ल या जमातीचा समावेश आदिम म्हणून केलेला नाही, त्यामुळे ड जे विधान आहे ते चुकीचे असणार आहे. आता जे काही आदिम जमाती दिलेल्या आहे कातकरी, कोलाम आणि माडिया गोंड कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसून येतात तर रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे व इतर जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये दिसून येतात. कोलाम जमातीचे जे काही आदिवासी समुदाय आहे ते यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यामध्ये, तर माडिया गोंड विशेषतः गडचिरोलीमध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. सो असे जे काही प्रश्न आपण या ठिकाणी 15 प्रश्न भूगोल या विषयाचे आयोगाने 2018 मध्ये कंबाईन पूर्व परीक्षेत विचारलेले होते ते आपण सविस्तर डिस्कस केलेले आहे. ओके, सो येणाऱ्या काही काळामध्ये आपण संपूर्ण जे काही कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये जे विषयनिहाय पूर्व परीक्षेत जे विचारलेले प्रश्न आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.